पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या पालघर डहाणू व जव्हार नगर परिषद तसेच वाडा नगरपंचायत करिता झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाने पालघर व डहाणू या शहरांमध्ये भरघोस मताधिक्यांनी विजय मिळवला असून जव्हार व वाडा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। पालघरमध्ये शिवसेनेने आपले पूर्वीप्रमाणे वर्चस्व राखले असून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे। 4 वेळा उपनगराध्यक्ष पद भूषवलेले उत्तम घरत यांनी भाजपच्या कैलास म्हात्रे यांचा 5153 मतांनी पराभव केला। पालघरमध्ये 30 सदस्यांच्या जागांपैकी शिवसेना शिंदे पक्षाला 19, भाजपला 8 तर शिवसेना ठाकरे पक्षाने 3 जागांवर विजय मिळवला। डहाणूमध्ये भाजपची सत्ता शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित प्रयत्नाने उलटवून लावली। गतवेळीचे भाजपचे नगराध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या राजेंद्र माच्छी यांनी 4055 मतांनी दारुण पराभव केला। डहाणूमधील 27 सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 17, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाने 8 तर शिवसेना शिंदे पक्षाने 2 जागांवर विजय संपादन केला। जव्हार येथे भाजपच्या उमेदवार पूजा कुणाल उदावंत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी मणियार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचा 1653 मताधिक्यांनी पराभव केला। जव्हारमध्ये भाजपचे 14, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 3, शिवसेना शिंदे पक्षाचे 2 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आले आहेत। प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या रीमा हर्षद गंथे यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या हेमांगी हिरामण पाटील यांचा 972 मतांनी पराभव केला। वाडा नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी भाजपने 11, शिवसेना शिंदे पक्षाने 3 तर शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्ष यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली। मला वाटतं हा जनतेचा विजय आहे। आपण विजय हा नम्रतेने स्वीकारण्याची गरज आहे। पालघरच्या जनतेने खूप जबाबदारीने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत आणि डहाणूकरांनी आणि शिवसेनेचे उमेदवार राजू माच्छी यांना डहाणूकर जनतेने विजय मिळवून दिलेला आहे। यासोबत जवळपास 19 शिलेदार शिवसेनेच्या पालघरमध्ये निवडून आलेले आहेत। आम्ही जे गेल्या अनेक महिन्यांपासून जी मेहनत घेत होतो त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, कार्यकर्ते, जनता असेल, त्याने खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं। आणि बघा, लक्षात घ्या, आपण राजकारणामध्ये नम्रतेने राहिलं पाहिजे। आम्ही शिंदे साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात की तुम्ही बोला कमी आणि काम जास्त करा। हा त्यांचा गुण आम्ही अंगीकारला आणि डहाणू आणि पालघरच्या विजयाने दाखवून दिलं की कोणी कमी आणि छोटा नसतो। जी लोक म्हणत होती की आम्हीच निवडून येणार, 27च्या 27 नगरसेवक आम्ही निवडून येणार, नगराध्यक्ष मीच होणार, मी पणा टिकत नाही। 4 वेळा उपनगराध्यक्ष, आता नगराध्यक्षाची माळ मला शिवसेनेच्या कडून मिळालेली, ती नगराध्यक्षाला मी विजयी झालेलो आहे। नक्कीच विकासात्मक कामाकडे लक्ष दिलं जाईल। आज उमेदवार म्हणूनच आम्हाला घोषित करणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण केंद्रात माननीय मोदीजी, राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपण पालघर जिल्ह्यात आमचे हेमंतजी सौरा हे सगळेजण इतके कार्यरत आहेत। हे आमचे नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते काम करतो आहोत आणि हे जनता बघते आहे। आज इतके वर्ष झाले मी नगरसेविका म्हणून ही काम केलेलं आहे, तेव्हा जनतेने हे सर्व जवळून पाहिलेलं आहे, जवळून आमचा प्रवास पाहिलेला आहे। स्वतः माननीय रवींद्रजी चव्हाणसुद्धा इथे आम्हाला आले होते, त्यांनीसुद्धा आम्हाला भरभरून एक मोटिवेट केलं की कसं तुम्ही अजून उत्तरोत्तर एक चांगलं काम करत राहाल। आणि या सगळ्यांच्या योगदानाने आमचे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता आणि बंधू भगिनी दोनोही, त्यांचे अतोनात जे प्रयत्न चालू होते की आपल्याला यश कसं मिळेल, या सगळ्यांच्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे आणि मी सगळ्या आमच्या वाडे जनताचे धन्यवाद मानते। खरंच धन्यवाद मनापासून। मॅडम जरा बोटे, हे सारं यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते। पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोईर साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, संदेश भाई, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मारे सगळे लोक ह्यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला। त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते। माझे वडील वायजे कडू साहेब, त्यानंतर हे
प्रशांत भाऊ पाटील, त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते. मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधी उतणार नाही, मातणार नाही आणि मी कधीही उन्मत्तपणे वागणार नाही. ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन.